व्हिडिओ झालाच नाही, ते बटन दाबायचं विसरलो मी. मी परत एकदा व्हिडिओ करतो. मी दत्तात्रय नारायण आपटे, देवाचे गोठणे येथे आलो होतो सुट्टीसाठी. माझ्या घराचं काम चालू आहे म्हणून. परंतु 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला, त्या पावसाचा पाण्याचा प्रवाह इतका खतरनाक होता, इतका खूप जास्त होता की इथल्या सगळ्या मोऱ्या खचल्या आहेत. जागोजागी ज्या मोऱ्या होत्या त्यांच्या फक्त संरक्षक भिंती राहिल्यात शिल्लक. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. झाडं उन्मळून पडलेत आणि इथली वाहतूकही बंद झाली. एसटी महामंडळाने सुद्धा इथली बस सेवा तात्पुरती बंद केली. कारण या रस्त्यावर जर तुम्ही बघितलं तर इथून एसटी पलीकडे जाऊच शकत नाही आणि कुठलाही एखादा अपघात या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे एसटी महामंडळाने इथे काळजी म्हणून आणि पुढची कुठली घटना घडू नये म्हणून या ठिकाणी एसटीची वाहतूक बंद केली. अशी झाडंसुद्धा रस्त्यावर पडलेत, त्याच्यामुळे अर्धा रस्ता जवळपास बंद झालेला आहे. छोट्या वाहनांची वाहतूक काही प्रमाणात चालू आहे, मोठी वाहनं मात्र पूर्णपणे बंद केली. अशा प्रकारे भूस्खलन या ठिकाणी झालंय. आणि आत्तासुद्धा पावसाचा वेग आणि प्रमाण खूप जास्त असल्यामुळे दुरुस्तीचं कामसुद्धा लवकर सुरू होणार नाही असं वाटतंय. कारण काम करण्यासारखी परिस्थिती तिथे नाही आहे. तरीसुद्धा काही ठिकाणी दुरुस्तीचं काम आत्तासुद्धा चालू आहे, पण त्याच्यामुळे या पावसाच्या पाण्याचा ओघ, वेग आणि प्रचंड पडणारा पाऊस याच्यामुळे अत्यंत संथ गतीने हे कामं चालू आहेत. मुळात पाऊस यंदा मे महिन्यात लवकर आला, नंतर मध्ये काही दिवस त्याने विश्रांती घेतली आणि एकदम अचानक इतका पाऊस पडला. त्याच्यामुळे तो ढगफुटीप्रमाणे असा पाऊस होता. कुणाला काही कळायच्या आतच तिकडे बऱ्याच नद्यांना, ओढ्यांना वगैरे पूर आले. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.